ते 30 मे 2026 रोजी या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने एक बेकायदेशीर कारवाई करून तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची विटंबना, त्याचप्रमाणे बुलडोझर लावून बौद्ध स्तूप, भीमा कोरेगाव विजयस्तंभाची तोडफोड, त्याचप्रमाणे 42 जे आमची मोठमोठे झाडांची कत्तली करण्यात आलेली आहेत. या सर्व गोष्टी कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया न करता, कोणत्याही कोर्टाचा आदेश नसताना त्या लोकांनी पोलीस बळाच्या मदतीने आणि ही कार्य केलेलं आहे. अमानवीय कार्याला आपण म्हणू शकतो, गैरकृत्य आपण याला म्हणू शकतो आणि ते खरोखर झालेलं आहे. आणि ह्या गोष्टीचा संताप लाईव्ह व्हिडिओमार्फत समाजामध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राने संपूर्ण देश आणि भारतभर गेलेला आहे. लोकांमध्ये खूप मोठी एक संताप झालेला आहे, कारण बौद्धांचा या दुष्कृत्याच्या माध्यमातून मोरल डाऊन केलेला आहे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी. कारण या जमिनीमधून एक मधोमध उड्डाणपूल बनवायचे प्रयत्न जे खासदार इथले श्रीकांतजी शिंदे आहेत, त्यांचा मेहुणा अभिषेक थोरवे त्यांना ही 400-500 कोटीची कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. तर असं वैयक्तिक काय आर्थिक फायदा करून घेण्यासाठी, आणि ही मोठी एक विशाल भूमी असल्याने, बुद्धभूमी एक 32 एकरावर असल्याने त्यांना कुठेतरी उचत असतील, त्यांना कुठेतरी हे नापसंत असतील. शहराचा मधोमध बौद्ध धर्मियांचा इतकी विशाल भूमी कशी काय राहू शकतात, म्हणून प्रथम काय दुखंडित करायचा त्यांचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि अशा प्रकारे हे बेकायदेशीर कृत्य, निंदनीय कृत्य या ठिकाणी 30 महिला घडवून आणलेलं आहेत. त्यासाठी आम्ही आता 15 तारखेला महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन आम्ही करणार आहोत. त्यामध्ये कारण श्रीकांतजी शिंदे या कृत्यासोबत प्रत्यक्ष जोडल्या कारणाने संपूर्ण समाज बांधवांचा मागणी आहे. 5 तारखेला आम्ही मोठी मीटिंग या बुद्धभूमीमध्ये झालेल्या आहेत. हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सर्वांनी ठराव केलेला आहे. या सर्व एक जबाबदार पदावर, खासदारकी म्हणजे किती मोठी जबाबदारीचं पद आहे, आणि त्यांच्या हातून, त्यांच्या इशाऱ्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांकडून, त्यांचेच हे जे पोलीस यंत्रणा, त्यांचेच महापालिका यंत्रणेकडून बौद्ध भिक्खू, बौद्ध धम्मगुरू, बौद्ध समाज, बुद्धभूमीवर हा जो मोठ्या प्रमाणात अन्याय आणि विटंबना आणि विविध तोडफोड झालेले आहेत, त्याची सर्वस्वी जबाबदारी, नैतिक जबाबदारी त्यांनी घेऊन संपूर्ण समाजाची, बौद्ध देशातील तमाम बौद्ध बांधवांची, त्यांचा बैठकीचा अगोदर सुद्धा मागासवर्गीय आयोग वरळीमध्ये आहेत. त्यांनी सुनावणी घेऊन वेळोवेळी महापालिका, MMRDA, बुद्धभूमी सोबत त्यांनी आदेश पारित केलेला आहे. आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेत की अगोदर जमिनीवर जाऊन संयुक्त पंचनामा मोजणी करा, त्यानंतर भूसंपादनाची नुकसान भरपाई अदा करा. तर आम्हाला कल्याण शहराचा विकास सर्वांचा अगोदर मलाच हवा आहे. विकासामध्ये आमचा कोणताही विरोध नाही, परंतु शासन, प्रशासन आणि हे जे लोकप्रतिनिधी कायदा हातात घेऊन त्यांनी कायद्याला बायपास करून, ऑर्डरला बायपास करून, भूसंपादन नीतीला त्यांनी बायपास करून जे गैरकृत्य करत आहेत, याला आमचा संपूर्ण समाजाचा विरोध आहे. कारण ते एका तोंडाने कधी 3 तारखेलाही या ठिकाणी, 3 जूनलाही महापालिकेमध्ये श्रीकांतजी शिंदे यांच्यासोबत ते आलेत आणि आम्हाला बोलवल्यानं आम्हीही भेटलो, काहीतरी त्यांनी चांगला निर्णय घेईल म्हणून. तर कधी ते फक्त असं जसं पॉलिटिशियन लोक, राजकारणी लोक असतात, जसं आश्वासन देतात, तर आश्वासनाचंच त्यांचं प्रक्रिया चालू आहेत. भक्कम कोणत्याही नोटिफिकेशन, कोणतेही आदेश, कोणतेही निर्देश, कोणतेही अध्यादेश, GR अशा स्वरूपाचं संजयजी शिरसाट त्यांच्याकडून किंवा महापालिकेकडून किंवा श्रीकांतजी शिंदे यांच्याकडून अद्ययावत बुद्धभूमी फाउंडेशनला मिळालेलं नाही. या ठिकाणी पहिलं म्हणजे आता जे 30 तारखेला घटना घडलेल्या आहेत, त्यामध्ये प्रथम आम्हाला न्याय पाहिजे, संपूर्ण बौद्ध समाजाला न्याय पाहिजे. यामध्ये जे लोक इन्व्हॉल्ड आहेत, जसं महापालिकेतील कमिशनर अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर, यांच्यावर प्रथम तर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि त्यांची निलंबन व्हायला पाहिजे. आणि जे खाजगी लोक होते, 40, 60, 70 लोक त्या ठेकेदारांकडून, त्यांना एकेकाचं चिन्हित करून ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून त्यांनी शूटिंग घेतलेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद होऊन त्यांनाही शोध घेऊन त्यांचीही अटक व्हायला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. मारहाण केल्याची काय, मारहाण केल्याची पूर्ण जगभराने लाईव्ह YouTube व्हिडिओ मार्फत पाहिलेले आहे. बंदुकी घेऊन, लाठी घेऊन, धक्काबुक्की भिक्खू संघाला करत असताना, चिवर ओढताना
त्यामध्ये काय आम्ही अजून याच्या पलीकडे जाऊन काय आम्ही पुरावे देऊ? तर आमच्या लोकांनी ते फोटोग्राफ सुद्धा ठेवलेले आहेत, ते आम्ही देऊ शकतो. हे सर्व खोटी बातमी आहे. त्यांनी ग्राफिक्स बनवून, पत्रकार परिषद घेऊन कोणत्याही लेखी स्वरूपात आदेश, निर्देश, अध्यादेश पारित न करता, कारण बुद्धभूमीमध्ये इथे आमचे जवळ-जवळ 500 आमचे सभासद आहेत. आम्हालाच प्रथम आनंद होईल. आमच्या हातात असे काय कागदपत्र आल्याने आम्हीच या ठिकाणी सर्वांना घेऊन आम्ही जल्लोष करू. तर आमच्या हातातच काही कागद नाही आले. तिथे तर उलट त्यांनी काय लोकांना बसवून त्यांनी मीटिंग 2-3 तास ही मीटिंग सुद्धा विस्कळीत केले. त्यांनी फक्त आम्हाला बोलवलं दाखवायला. आम्ही गेलो. तेवढंच त्यांना दाखवायचं होतं. त्यांनी तिथं अन्य लोकांना बसवून ठेवून मीटिंग सुद्धा व्यवस्थित होऊ दिले नाही. आमच्या बरोबर ऐकलं सुद्धा नाही. आणि आमच्या हातात काय असं लेखी स्वरूपात अध्यादेश, निर्णय, आदेश नाही आहे. म्हणजे हो, आमचे जे मागण्या त्यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये दुसरी आहे, जसं महानगरपालिकेने खोटी टी-डी-आर देऊन बेकायदेशीरित्या त्यांनी ते नाव महापालिकेचे नाव नोंद करून घेतलेलं आहे. वेळोवेळी 2012ला 14ला. तर महानगरपालिकेने त्यांचे नाव सुद्धा 7-12 वरून कमी केलं पाहिजे. नियमानुसार त्यांनी नाव काढून घ्यायला पाहिजे. ही सुद्धा आमची एक मागणी आहे. तर आमच्या मागण्या त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला द्यावा. आम्ही मग आमचा कोणताही त्यानंतर विरोध राहणार नाही. पुढील भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, अ, तोपर्यंत आम्ही अनिश्चितकालीन कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन आमचे चालू राहील. हां, एस-आय-टीचं अगोदर सुद्धा त्यामध्ये अँटी करप्शन सुद्धा इन्व्हेस्टिगेशन केलेले आहेत. आणि त्यामध्ये काही लोकांना पूर्वी सस्पेंड सुद्धा केले अधिकारी. काही लोकांवर अजूनही इन्क्वायरी चालू आहे. तर परंतु हे असताना मधोमध महापालिका आणि त्यांच्याकडून हे थांबवण्यात येते. बरोबर ते इन्व्हेस्टिगेशन नाही करत किंवा ते न्यायिक होऊ देत नाही. कारण महापालिकेला विचारणा करतात, असे-असे तुम्ही रिपोर्ट सादर करा. महापालिका ते बरोबर योग्य रिपोर्ट नाही सादर करत. तर त्यामुळे आता एस-आय-टी मार्फत काय होतो आहे, काय नाही होणार आहे, तो एक भाग आहे, पुढचा विषय आहे. परंतु आता जे काही ज्वलंत विषय झालेला आहे, त्यामध्ये या 30 तारखेचा घटना असतील आणि जो टी-डी-आरचा विषय सर्व प्रूफ 14 तारखेलाही एक मीटिंग झाली 14 मेला. त्यावेळीही आम्ही त्यांना सर्व दाखवून दिलेलं आहे. तर ते लगेच त्यामध्ये निर्णय घेऊ शकतात. असं एस-आय-टी एकतर जसं आपल्याला ज्ञात असेल काय कमिशनर एस-आय-टी नाही गठीत करू शकत. एस-आय-टीसाठी राज्य सरकार पाहिजे. राज्य सरकारला त्यांनी लेटर लिहिली पाहिजे. ती सुद्धा एक लोकांना भ्रमित करून लोकांना धोक्यात ठेवण्यासाठीच एस-आय-टीची त्यांनी प्रक्रिया आयुक्तांवर ढकलून दिलेलं आहे. आयुक्त एस-आय-टी करू नाही शकत. हो, इतिवृत्त सर्वीकडे त्यांनीच व्हायरल केले. परंतु इतिवृत्तामध्ये कोणत्याही स्वरूपाचा काय सँक्शन झाल्याची, मंजूर झाल्याची, निर्णय झाल्याची, आदेश झाल्याची त्या बैठकीमधून किंवा अन्य बैठकीमधून बिलकुल नाही आहेत. एकतर एका बाजूने ते बोलतात काय आम्ही विकास करू, दुसऱ्या बाजूने 1 तारखेला सर्व आम्ही नो भंतेजी आणि आमचे 5 उपासकांवर एफ-आय-आर सुद्धा केलेला आहे. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी. म्हणजे कसे ते विकास करणार? मग आमच्यावर एफ-आय-आर करणार आणि बोलणार का विकास करणार आणि तिकडे पेढे वाटप करणार. त्यांचे पेढे वाटप यासाठी असतील, टिपू संघावर एफ-आय-आर केले म्हणून एफ-आय-आरचे पेढे वाटप असतील. या विरोधाबद्दल एक नाही, मला नाही, आमचे 1000 लोकांना कल्पना आहेत. आमचे 1000 लोकांचे ग्रुप आहेत. डे टू डे पहिल्याच दिवशी त्यांनी इथे येताना 400-500 पोलीस घेऊन आले. ते आता इकडे बोलत होतो आतमध्ये. आणि पूर्ण नाकेबंदी करून आणि परत आमचेच काय जे तथाकथित समाजसेवक त्यांना आणून जोर-जबरदस्ती या ठिकाणी ताब्यात घेऊन जमीन पूजा करून, तेव्हाही पेढे वाटप करून आणि तरीसुद्धा आम्ही लेखी सुद्धा हरकत घेतली. असं नाही, लेखी हरकत, जमिनीवर हरकत आमची ऐकतच नाही. आम्ही जवळ-जवळ 400-500 पत्रव्यवहार आमच्या या हरकतीच्या दृष्टीने आहेत. आणि सह्याद्रीला मीटिंग झालेल्या आहेत 2दा आणि त्यासाठी मग मागासवर्गीय आयोगामध्ये सुनावणी झालेल्या आहेत. अजून काय होईल? काय आणि काय हरकत घेऊ? हो, मुख्य सचिव राजेश कुमार मीना, राजेश कुमार अग्रवाल या दोघांनाही भेटलो. मुख्यमंत्री दरबारात सुद्धा आम्ही आमचे पत्रव्यवहार केलेले आहेत. सर्व बाजूने आम्ही सर्व गोष्टी केलेल्या आहेत. परंतु इथून जे स्थानिक आहेत, त्यांच्या मनामध्ये न्यायिक विचार नसल्याने ही अडचण झालेल्या आहेत आणि 30 तारखेची ही घटना घडलेली आहे.